या तोरणात हे पहा, आपलं जे पॅकेज जाहीर केलं त्याच्याविषयीच आपण भूमिका मांडा. बाकी शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्यांना माहिती आहे, आत्महत्येचा विषय सगळ्यांना माहिती आहे. पण जो 31,000 कोटीचं पॅकेज आपल्याला आलं का? जे जमीन वाहून गेली, खरडून गेली, आपली विहीर बुजली, गुरंढोरं गेले, घरदार वाहून गेले, याच्यावर कोणाला बोलायचं ते आलं की नाही आलं एवढं विचारण्यासाठी साहेब आले. आलं नसेल तर सरकारवर आपल्याला दबाव आणायचा आहे. आणि ज्याला आलं असेल, रक्कम आली असेल तर तेही सांगायला काही हरकत नाही. हॅलो, मी कल्याण व्यंकटराव देशमुख, केशेगाव. मी सर्वसाधारण शेतकरी आहे. आपल्याला या शासनानं रक्कम मिळेल, तुम्हाला या ठिकाणी पैसा भेटेल, अशा प्रकारे इतके भेटेल म्हणून सांगितलं. पण साधा तलाठी आणि तलाट्याच्या हाताखाला कोतवाल शेतापस्तूर बांधावर जाऊन त्यांनी साधा पंचनामा सुद्धा केला नाही. ज्या वेळेस केशेगावला आपले लाडके खासदार त्यांचा दौरा होता त्या दिवशी सगळेच अधिकारी त्या ठिकाणी होते, पण त्यांच्याबरोबरच त्यांनी चिखलात गेल्यावर एकही अधिकारी मध्ये गेला नाही. आणि त्याच्या पाठीमागे यांनी आदेश देऊन सुद्धा आजपर्यंत कुठल्याही तलाट्यानं कुठलाही या ठिकाणी पंचनामा केलेला नाही, यादी जाहीर केलेली नाही. त्यांना प्रश्न आपण केल्यानंतर ते म्हणतात यादी आहे, तहसीलला जाऊन बघा. पण तहसीलदार साहेबांना सुद्धा जाऊन आम्ही ती यादी विचारली, त्यांच्याकडे यादी आलेली नाही. म्हणून साठी शेतकरी आज नाका तोंडात गाळ जाऊन मरायची वेळ शेतकरी आलेली आहे. तर शेतकऱ्याला जर सहकार्य पाहिजे असेल आणि शेतकऱ्याची व्यथा कोण जाणून घेणार असेल तर आपल्याला या ठिकाणी 2 चाकं लागतात. गाडी चालवायची म्हणलं की 2 चाकं. आपल्या धाराशिव जिल्ह्याला खासदार आणि कळंब धाराशिव तालुक्याचे आमदार हे आहेत आणि त्यांच्या साथीला आपण पाठीमागे उभं राहायचं. बरोबर आलेले असणारे या ठिकाणी आमच्या खात्यावर काही आलेलं नाही. मलाच कसं माहिती आहे का, माणूस बोलताना फक्त नेमकं तेवढंच बोल बसणार नाही. ह्यांनी केलेलं जे कार्य आहे, जे आमच्यासाठी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, तो असणारा समोर जनतेला सगळ्या माहित आहे. पण जास्त सांगायची गरज नाही. शेतकऱ्याला कुणाला काही रुपयाची गरज भेटलेली म्हणजे अनुदान भेटलेलं नाही. एकरी कुणाला 7.5 हेक्टरी 7,500, तर कुणाला 2 रुपये, कुणाला 6 रुपये अशा प्रकारचं अनुदान आलेलं आहे. अनुदान मिळालेलं नाही. दिपाळीला प्रत्येक वेळेला आतापर्यंत आनंदाचा शिधा हा येत होता. 100 रुपये घेऊन 1 तेलाची पिशवी, अनेक असणारं कुठे 1 किलो साखर अशा प्रकारे. पण या वेळेस हायब्रेड, त्या बी हायब्रेड मध्ये निशा, जे आम्ही आमचं अन्नधान्य उन्हाळ्यात वाळवून त्यात गोळ्या टाकून पावडर टाकून ठेवलेलं होतं, त्या हायब्रेड मधल्या निशा आमच्या खायच्या जवारीत झाल्या. साहेब, ह्याच्यापेक्षा जास्त व्यथा सरकार पुढे या शेतकऱ्याची आम्ही काय मांडावी, ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलू शकत नाही मी. तर उद्धव ठाकरे धाराशिव मधल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ते जाणून